ज्या महिला सकाळी उठून या 4 गोष्टी करतात त्यांच्या घरात देवी लक्ष्मी कायम वास करते. आपल्या घरात सुख, शांती आणि पैशाची भरभराट व्हावी हीच तर प्रत्येकाची इच्छा असते. पण तुम्हाला माहीत आहे का, काही स्त्रिया सकाळी केलेल्या काही छोट्या सवयींमुळे त्यांच्या घरात देवी लक्ष्मी कायम वास करते. आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अशा 4 अद्भुत सकाळच्या गोष्टी ज्या प्रत्येक आई बहिणीने आपल्या घरात करायला सुरुवात केली पाहिजे आणि याची खात्री बाळगा. या गोष्टींमुळे तुमच्या आयुष्यातून गरिबी, तणाव आणि अपयश कायमचं नाहीसे होईल. देवी लक्ष्मी व दरिद्रतेचे रहस्य. आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहे की जिथे स्वच्छता आणि श्रद्धा असते तिथे देवी लक्ष्मी स्वतः येऊन बसतात आणि जिथे अस्वच्छता, भांडण आणि आळस असतो तिथे येते तिची बहीण दरिद्रता देवी. म्हणूनच म्हटलंय सकाळचं पहिलं कर्म लक्ष्मीचं स्वागत. तर पाहूया या 4 शुभ गोष्टी ज्या सकाळी केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते. पहिली गोष्ट, लवकर उठून पाणी शिंपडणे. पहाटेची वेळ म्हणजे देवांचं आगमन असतं. म्हणतात ना, ब्रह्ममुहूर्तावर उठणारं घर तिथे लक्ष्मी कधीच रुसत नाही. सकाळी लवकर उठून तुम्ही तुमचं अंगण, घराची चौकट आणि मुख्य दार स्वच्छ करा. यानंतर स्वयंपाकघरात ठेवलेल्या पवित्र पाणी तांब्याच्या कलशात भरलेले पाणी असेल तर उत्तम, ते उजव्या हाताच्या तळहातावर घेऊन घराच्या दारावर, अंगणात थोडे थोडे शिंपडा. हे केल्याने घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होते आणि लक्ष्मी देवीला स्वागताचा संकेत मिळतो. त्या घरात त्या स्वतः प्रवेश करतात आणि आपला आशीर्वाद देतात. दुसरी गोष्ट, देवघरातील पूजा आणि दारावरील दिवा. पाणी शिंपडल्यानंतर पूजा म्हणजेच आपल्या दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करणे. देवघरात दिवा लावल्यावर एक दिवा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ देखील ठेवावा. देवी लक्ष्मीला उजेड आवडतो. ती प्रकाशात वास करते, अंधारात नाही. ज्या घरात आणि प्रवेशद्वाराजवळ सकाळी आणि संध्याकाळी दिवा जळतो तिथे कधीही अडचणी टिकत नाहीत. आणि लक्ष्मी देवी म्हणतात, जिथे माझं स्वागत दिव्याने होतं तिथे माझा आशीर्वाद आपोआप येतो. तिसरी गोष्ट, शुभ रांगोळी किंवा स्वस्तिक. आता पुढचं सुंदर काम, रांगोळी. आपल्या घराच्या दारावर एक छोटीशी रांगोळी किंवा एखादं शुभचिन्ह, भले ते स्वस्तिक किंवा एखादी सुंदर अशी डिझाईन काढा. रांगोळी म्हणजे स्वागताचं प्रतीक. ते लक्ष्मी देवीला दाखवते की या घरात प्रेम, सौंदर्य आणि श्रद्धा आहे. आपल्या दरवाजात शुभचिन्ह काढणे किंवा स्वस्तिक काढणे खूप शुभ मानले जाते. चौथी गोष्ट, दारावर पाण्याचं भांडं ठेवणं. जुन्या काळी आपल्या आज्या किंवा आपली पणजी घराच्या प्रवेशद्वारावर एक मातीचं भांडं ठेवायच्या. त्यात पाणी भरलेलं असायचं आणि त्यावर 1-2 फूल ठेवलेलं असायचं. ते फक्त सजावट नव्हती, ती एक ऊर्जेची जागा होती. त्या पाण्यामुळे घरात थंडावा, शांती आणि सकारात्मक ऊर्जा टिकते आणि देवी लक्ष्मीला असा घराचा प्रवेशद्वार खूप आवडतो. म्हणूनच आजपासून तुम्हीही दरवाजाजवळ एक पाण्याचं भांडं ठेवायला सुरुवात करा. ते तुमच्या घरात समृद्धीचं प्रतीक ठरेल. लक्ष्मी देवीला स्वच्छता, शांती आणि प्रकाश आवडतो. तर तिच्या बहिणीला दरिद्रतेला अस्वच्छता, आवाज आणि आळस. म्हणूनच ज्या घरात सकाळी उशिरा उठतात, घरभर पसारा असतो, भांडण होतात, खरकाटी भांडी रात्रभर धुतली जात नाहीत, तिथे लक्ष्मीचा वास नसतो, तिथे दरिद्रतेचा वास असतो. म्हणूनच आजपासून संकल्प करा, दर सकाळी या 4 गोष्टी न चुकता करायच्या. हे 4 नियम जर प्रत्येक महिला पाळू लागली तर त्या घरात कधीही पैशाची, प्रेमाची किंवा समाधानाची कमतरता राहणार नाही. माता लक्ष्मी त्या घरात नेहमी वास्तव्य करतील. सर्व अडचणी हळूहळू दूर होतील. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.